चाणक्य, प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार. तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज. केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार. पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज. तामिळनाडूचे एम.के. स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार. चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसारही डीएमके सत्ता कायम राखणार. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान. आतापर्यंत 92.1% मतदानाची नोंद. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात प्रमुख लढत. पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं. सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2,00,000 मताधिक्यानं विजयी होण्याची शक्यता. पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीत अक्षय कर्डिलेंना 70 ते 75% मतं. कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत. अंबादास दानवेंना पुन्हा संधी. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान. ठाकरेंनी दानवेंना विधान परिषद उमेदवारी दिल्यानंतर अंधारेंचं ट्विट. नाराजीच्या चर्चा. तर ताईंना कुर्बानीसोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणखी जोरात बांग द्यावी लागेल, नवनाथ बन यांनी डिवचलं. विधान परिषद निवडणुकीवरून मवियात बिघाडी. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस उमेदवार घोषित करणार. ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसनं उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली होती. शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोरेंचं नाव निश्चित. थोड्याच वेळात या संदर्भात नंदनवन निवासस्थानी बैठक. दोघांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार. 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. सुनील तटकरेंचं सूचक विधान.